नमस्कार मित्रांनो, मी आता वेखंडे दावडीकर आहे यूट्यूब चॅनल पुन्हा स्वागत करतो. आणि आज आपण आहे KDMC ग्राउंडमध्ये. तिथं आपलं आगरी महोत्सव भरलं होतं आणि आज त्या ठिकाणी आहे आपलं पुस्तक आदान प्रदान. हे चालू आहे. लास्ट टाइम इथे फडकर रोडला चालतं आणि आता आपल्या KDMC ग्राउंडमध्ये होतं. तर बघूया, एक्सप्लोर करूया अजून काय काय आतमध्ये आहेत. मी रील्स तर खूप बघितलेत, पण आता आतमध्ये जाऊन बघूया काय काय नवीन वेळा बघायला भेटतं ते बघत. आणि अशी आहे एंट्री. समोर वरती पूर्ण लाइटिंग आहे ना, आणि इकडे पूर्ण वरती बुक्स लावलेत. आता पुस्तक आदान प्रदान सोबत सर्व बुक्स आहेत आणि स्टार्टिंगपासून पासून तर न्यापर्यंत इथं सर्व बाराखडी लावले. आणि ह्या साईडला पण बोर्ड लावले. जसं काय जसं आहे फर्स्ट आहे अभिजित भाषा म्हणजे काय, अभिजात भाषा म्हणजे काय, आणि भाषा संकुल आहे. मराठी भाषेचं अधिकार आहे. त्यानंतर मराठी भाषेच्या निर्मितीचा काळ इसवी सन 1000च्या आसपास मानला जातो. सर्व इन्फॉर्मेशन दिले बोर्ड्सवरती. आणि इकडे बाराखडी आहे. आणि हा आहे पुस्तक आदान प्रदान. इथे मराठीची नगरी, पल्स फ्रेंड लायब्ररी. लास्ट टाईम पण यांचंच झालं आणि ह्या टाईम पण यांचंच आहे. आता या बोर्ड्सवर मराठी भाषेची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषा कधीपासून आहे, मराठी साहित्यामध्ये कशा प्रकारे आहे. या ठिकाणी मराठी भाषेचा बेस म्हणजेच ज्याने आपल्याला मराठी बोलता येते ती बाराखडी ते नियमपर्यंत इथे आहे. स्पाइस फ्रेंड लायब्ररी पुस्तक आदान प्रदान हे वर्ष 8वे आहे. डोंबिवली ग्रंथ प्रदर्शन, बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळा. इथे मराठीची नगरी आणि स्टार्टिंगलाच आहे आपलं पुस्तकांचं झाड आहे. इकडे संत ज्ञानेश्वर, ज्यांनी ज्ञानेश्वर लिहिली होती, आणि इकडे आहेत आपले नामदेव महाराज ज्यांनी गाथा लिहिली होती. आणि समोर आहे पुस्तकांचं झाड. याच्यामध्ये खूप सारे पुस्तक आहेत. म्हणजे शेअर बाजार आहे, सचिन तेंडुलकर, त्यानंतर स्वामी विवेकानंद आहे, रामायण आहे, मृत्युंजय आहे, छावा शिवाजी सावंत यांनी लिहिलेली. त्यानंतर हसरे दुःख सर्व आहे बुक्स, आणि खाली पण बुक्स आहेत. A book is a dream that you hold in your hands. इंटिरियर इथे ह्युमन बुकचा एक स्ट्रक्चर तयार केलेला आहे. आणि साईडला बघाल तर एक अभिप्रायाची पण जागा आहे, जिथं आपण आपले अभिप्राय लिहू शकतो. हा पुस्तक आदान प्रदानचं. आणि साईडला एक पुस्तक पिलर सुद्धा आहे. सो हा पूर्ण जो आहे पुस्तकाने भरलेला आहे. स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत सर्व पुस्तकाने भरलं आहे. आणि वरती तिकडे म्हणजे फोटोज अँड ड्रॉइंग्स त्या साईडला, ते आपण एक्सप्लोर करूया. आणि पुस्तक कोणकोणते अवेलेबल ते पण बघू. या बाजूला आता सर्व पेंटिंग्स आणि व्यंगचित्र लावलेत, जे हॉलमध्ये सर्व बाजूला आहेत. हा एक पुस्तकांचा भंडार म्हणजे पुस्तक आदान प्रदान सोहळा. त्यात आपल्याला विविध प्रकारचे पुस्तक अवेलेबल्स आहेत. गर्दी बघाल तर इकडे कमीच होती. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व पुस्तक वाचण्याचा आनंद घेत होते आणि काही घरी घेऊन जात होते. आणि इथे हेनरी जो कार्टून येतात त्याची पण बुक आहे. सर्व हे छोट्या पोरांचं बुक्सचं स्टॉल आहे. आता इथे बुक्स खूप साऱ्या होत्या, बट ज्या मला युनिक वाटल्या त्या बुक्स.
आणि बोलतात ना, वाचाल तर वाचाल, म्हणून बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला नॉलेज भेटतो. आणि इकडे अटॅक ऑन टायटन्स, जुजुत्सू कायसन आणि खूप साऱ्या कॉमिक्स बुक होत्या, पण इथे मार्वल सुपरची एक पण कॉमिक बुक नव्हती. आणि आपले E=mc². आता आपल्या सोबत आहेत पुंडलिक पै सर आणि हेमंत निहाते सर. ओके, सो आता मला हे सांगा का आतापर्यंत जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षाचा, तो कसा आहे आणि पुढे काय एक्सपेक्ट करा तरुण पिढीबद्दल? नमस्कार, मी पुंडलिक पै फ्रेंड्स सर्व्हिसचा संचालक. तर गेले 8 वर्ष आपण पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन भरवतो आहे. त्याचं मागचं एकच उद्देश आहे की वाचनाच्या प्रचार आणि प्रसार आहे. आज लोकांकडे वेळ नाहीये, पण पुस्तकं जे आहेत तर ते आता वाचायला हवे. तर आम्ही घरपोच सेवा सुद्धा सुरू केलेली आहे मुंबई आणि पुण्यामध्ये. तर पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनाच्या मार्गाने आपण काय करतो, लोकांकडची पुस्तकं घेतो आणि त्याला इथे दुसरी पुस्तकं बदलून देतो. तर याच्यामुळे काय होतं, लोकांची जी पुस्तकं आहेत इकडे येतात आणि लोकांना दुसरी पुस्तकं मिळतात. आणि हे गेले 8 वर्ष आम्ही करतोय आणि यावर्षी खूप मोठा आपल्याला प्रतिसाद मिळतोय. आणि यावर्षी मराठीला अभिजात मराठी दर्जा मिळाल्यामुळे आणि हे जे आहे अख्खं संकुल जे आहे ते मराठीची नगरी केलेलं आहे आणि लोक मोठ्या संख्येने आज आपल्याला या उपक्रमामध्ये प्रतिसाद देत आहे. थँक्यू सर. म्हणजे मराठी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तेवढं तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि पण पाहिला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. सोबत चॅनल सबस्क्राईब पण करा. मी भेटतो माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा तावडीकर आदित्य.
आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.